Good morning all. Today we are going to see a construction and working of a Francis turbine. Francis turbine आपल्याला construction and working जे असेल ते बघायचं आहे. In last time we have seen the Pelton wheel turbine and types of the turbine. Today we are going to see a Francis turbine. It is a type of a reaction turbine. Francis turbine is an inward flow reaction turbine having radial discharge at outlet that is 0. त्याच्यामध्ये काय असते बघा, जो रॅडियल डिस्चार्ज जो असेल आउटलेटला तर तो कसा असतो, 0 असतो. रॅडियल डिस्चार्ज जो असेल कारण की याच्यामध्ये फ्लो जो असेल तो कसा आहे बघा. मॉडर्न फ्रान्सिस टर्बाईन इज अ मिक्स्ड फ्लो टर्बाईन. हा कसा आहे, मिक्स्ड फ्लो टर्बाईनचा टाईप आहे. वॉटर इंटर्स द रनर ऑफ द टर्बाईन इन रॅडियल डायरेक्शन अँड लिव्स द रनर इन द ॲक्सेल डायरेक्शन. त्याच्यामध्ये वॉटर जे असेल ते कसं होतं आहे, रेडियल डायरेक्शनला काय होतं त्याच्यामध्ये इन होते आणि लिव्ज कसं होतं त्याच्यामध्ये तर ॲक्सेल डायरेक्शनला काय होते लिव्ज होते. आणि हा जो टाईप जो आहे फ्रान्सिस टर्बाईन हा मिक्स्ड फ्लो टर्बाईन आपण त्याला म्हणतो आहे. आणि हा कुठला आहे, रिॲक्शन टर्बाईनचा हा एक टाईप आहे रिॲक्शन टर्बाईनचा. आणि हे कशासाठी बघतो आहे आपण याच्यामध्ये, तर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये जे काय याच्यामध्ये रिॲक्शन टर्बाईनचा टाईप जो असेल तो आपल्याला बघायचा आहे. तर बघा नेक्स्ट आपण बघतो याच्यामध्ये सिम्पल फिगर जी आहे ती फ्रान्सिस टर्बाईनची तुम्हाला दाखवलेली आहे. त्या सिम्पल फिगरमध्ये काय बघा, तर याच्यामध्ये बघा रनर ब्लेड्स दाखवलेले आहेत, गाईड वेन्स दाखवलेले आहेत, फ्लूड आउटलेट दाखवलेला आहे, वॉल्यूड दाखवलेला आहे, फ्लूड इनलेट दाखवलेला आहे. आणि हा फ्रान्सिस टर्बाईन जो असतो तो सिम्पल फिगर दाखवलेली आहे. आता ॲक्च्युअलमध्ये काय असेल याच्यामध्ये बघा, जी कन्स्ट्रक्शन फिगर जी आहे ती तुम्हाला पुढं बघायचीच आहे. आणि त्याच्यानुसार काय असेल आपल्याला बघा त्याचं एक्सप्लेनेशन जे असेल ते बघायचं आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, जर ॲक्च्युअलमध्ये क्रॉस सेक्शन एरिया जर आपण बघितला असेल तो इन्क्रीजिंग असेल तर बघा वर्किंग ऑफ फ्रान्सिस टर्बाईन. In the Francis turbine, the water must be enter into inlet nozzle and the velocity must be decrease. तर त्यामध्ये बघा नोझलमध्ये आणि velocity must be decrease. तर त्यामध्ये काय काय सांगितलं बघा, द फ्रान्सिस टर्बाईन द वॉटर मस्ट बी इंटर इंटू द इनलेट नोझल. इनलेट नोझलमधून ते पास होते आणि द velocity मस्ट बी डिक्रीज. त्याची velocity असेल ती काय होते, डिक्रीज होते. देन द वॉटर मूव्ज इन फॉरवर्ड डायरेक्शन द टर्बाईन बट कंटिन्यूज डिक्रीज द स्पायरल केसिंग area must be happened with the constant speed the water strike the turbine blades. On the runner blades are mounted. The blades are designed like thin aerofoil. So due to design the water flow in occur at low pressure at one point and other creates a low pressure. आता याच्यामध्ये बघा ही जे ॲक्च्युअलमध्ये याचं हे जे आहे वर्किंग तर त्यामध्ये बघा इथं तुम्हाला हा जनरेटर दाखवलेला आहे, रिॲक्शन टर्बाईन दाखवलेला आहे, ड्राफ्ट ट्यूब दाखवलेला आहे, टेलरेस दाखवलेला आहे. HG म्हणजे बघा ग्रॉस हेड जो असेल, HF जो असेल तो हेड लॉस विरुद्ध फ्रिक्शन. आणि स्मॉल एज जो आहे किंवा कॅपिटल एज जो आहे तर तो म्हणजे काय याच्यामध्ये नेट हेड अवेलेबल ॲट द एंड ऑफ पाईप जो असणार आहे. म्हणजे पेनस्टॉक जी पाईप आहे त्या पेनस्टॉकच्या पाईपला जो तुम्हाला हेड अवेलेबल आहे तो एचचा असणार आहे. ही पेनस्टॉक आहे. इथं बघा हेड्रेस दाखवलेला आहे. आणि हेड्रेसपासूनचं जे डिस्टन्स जे असणार खाली टेलरेसपर्यंत तर ते HG तुम्हाला दाखवलेलं आहे. इकडे तुम्हाला रिझर्वायर पण दाखवलेला आहे HG. आता हा जर ॲक्च्युअलमध्ये बघितला तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट आहे. ह्याच्यामध्ये काय असेल वॉटरचा आपण यूज केलेला आहे आणि या ठिकाणी टर्बाईन जे रोटेट हे करायसाठी दिलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट जी करतो आहे आपण, ज्या ठिकाणी जनरेटरमध्ये करतो आहे आपण मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन आपण कशामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो आहे. तर ते जनरेटर रोटेट करायसाठी आपण करतो आहे टर्बाईन जो असेल त्यामध्ये काय असेल हायड्रॉलिक एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करायसाठी आपण हा टर्बाईन यूज करतो आहे. मग त्यामध्ये तुमचा इम्पल्स टर्बाईन असेल किंवा रिॲक्शन टर्बाईन असेल तर त्यामधला फ्रान्सिस टर्बाईन जो असेल तो बघा कसा माउंट केलेला आहे इथं, तर हॉरिझॉन्टली माउंट केलेला आहे. तर बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर याची ॲक्च्युअलमध्ये मेन पार्ट्स जे आहेत ते मेन्स पार्ट आपण बघतो आहे. तर त्यामध्ये बघा इथं ॲक्च्युअल जी फिगर तुम्हाला आहे तर ही फिगर आहे. तर त्यामध्ये तुम्हाला बघा ॲरो जो दाखवते आहे म्हणजे वॉटरचा फ्लो जो आहे तो फ्रॉम पेनस्टॉक इथं दाखवलेला बघा, इनलेट दाखवलेला आहे. आणि त्यानंतर बघा स्टेशनरी बेंच दिलेला आहे, तर रनर दिलेला आहे आतला सेंटरमध्ये. त्यानंतर बघा खाली जर आपण ॲडजस्टेबल गाईड बेंच दिलेले आहेत, त्यानंतर रनर्स दाखवलेले आहेत आणि स्क्रोल किंवा वॉल्यूट केसिंग जे असेल किंवा स्क्रोल त्याला आपण म्हणतो आहे. तर या ठिकाणी जर घेतला तर बघा हा जो काय फ्रान्सिस टर्बाईन जो आहे हा फ्रान्सिस टर्बाईन तर तो कसा आहे, इट इज ॲन इनवर्ड फ्लो रिॲक्शन टर्बाईन ऑफ फिक्स्ड फ्लो टाईप इन विच वॉटर इंटर द रनर radially at its outer periphery and lives axially at its center. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा जी खालची तुमची टॉप व्ह्यूची फिगर जी आहे त्यामध्ये तुम्हाला ॲरो दिसतोय बघा, त्यामध्ये वॉटर जे असेल ते कसं आहे रॅडियली काय असेल याच्यामध्ये इंटर होते.
पण ज्यावेळेला ते बाहेर पडते खाली तर ट्यूबला ॲरो जो दाखवला आहे तुम्हाला तो कसा आहे ॲक्सियली, कारण त्याचा शाफ्ट जो असेल तो बघा व्हर्टिकली आहे. तर तो ॲक्सियली काय होतो त्याच्यामध्ये लूज होतो आहे. म्हणजे इंटर कसा होतो आहे रेडियली आणि लूज कसा होतो याच्यामध्ये ॲक्सियली आपण त्याला म्हणतो आहे. तर त्याच्यामध्ये मेन पार्ट जे असेल ते मेन पार्ट्स तुम्हाला मग अशी याच्यामध्ये दाखवलेलेच आहे. तर त्यामध्ये बघा इथं आपण बघतो ही जी फिगर जी आहे त्यामध्ये बघा परत एकदा, कारण की आपण परत कुठे मेन पार्ट्सला जातो याच्यामध्ये. तर मेन पार्ट्समध्ये बघा पहिल्यांदा पेनस्टॉक जो असेल तो आहे. तर पेनस्टॉक इट इज अ लार्ज साईज कंडक्टर विच कन्वे वॉटर फ्रॉम अपस्ट्रीम टू डॅम रिझर्वायर टू द टर्बाईन रनर. मग ही जी काय पेनस्टॉक पाईप जी आहे मग अशी आपण हायड्रोलिक पॉवर प्लॅनची जी फिगर बघितली तर हायड्रोलिक पॉवर प्लॅनमध्ये काय असेल तुमची जी काय पाईप होती पेनस्टॉकची पाईप, तर त्या पेनस्टॉकच्या पाईपमधून काय असेल याच्यामधून जे वॉटर जे असेल ते काय होतं याच्यामध्ये कॅरी होते आणि ते कॅरी होऊन जसं काय असेल याच्यामध्ये तो पेनस्टॉकचा एंड जो असेल तो तुम्ही काय असेल याच्यामध्ये टर्बाईनचा स्क्रोल केसिंग जो असेल किंवा स्पायरल केसिंग जो आपण म्हणतो त्याला काय करतो आपण कनेक्ट करतो आहे आणि त्यामधून काय असेल वॉटर जे असेल ते लार्ज साईजमध्ये काय असेल याच्यामध्ये कॅरी करते किंवा कन्वे करतो आहे आपण म्हणतो आहे. रिझर्वायर किंवा डॅममधून तो आपण पास करतो आहे आणि टू द टर्बाईन रनरला पास करायचं आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट असणार तुमचा स्पायरल केसिंग. नेक्स्ट असणार आहे स्पायरल केसिंग किंवा त्याला आपण दुसरं जर घेतला तर स्क्रोल केसिंग पण म्हणतो आहे. स्क्रोल केसिंग तर बघा इट इज कन्स्टिट्यूट्स अ क्लोज्ड पॅसेज whose cross-sectional area gradually decrease along flow direction. Area is maximum at inlet and nearly to the zero. तर इथं बघा त्याच्यामध्ये त्याचा एरिया जर आपण बघितला त्या फिगरमध्ये तर तुम्हाला एरिया कसा केलेला असेल याच्यामध्ये तर कमी केलेला आहे बघा इथून जर बघितला तर. म्हणजे ज्या ठिकाणी इन असेल त्या ठिकाणी एरिया तुमचा काय असेल जास्त असेल, ज्या ठिकाणी एरिया जो असेल एंड असेल त्या ठिकाणी एरिया काय असेल याच्यामध्ये कमी होत जातो आहे. आता हा कशासाठी केलेला असेल त्याच्यामध्ये द पर्पज ऑफ केसिंग to provide an even distribution of water around the circumference of turbine runner, maintaining constant velocity for the water distributed for which the cross-sectional area of casing is gradually decreasing. तर त्यामध्ये काय असेल तुम्हाला इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर करायचे, कारण की बघा स्क्रोल केसिंगला म्हणजे सर्क्युलर ज्यावेळी काय असेल तुमचं वॉटर फ्लो होत असताना ते इवन डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय असेल स्क्रोल केसिंग जे असेल ती निडेड आहे. आणि त्यामध्ये मेंटेनिंग कॉन्स्टंट व्हेलॉसिटी त्या वॉटरची किंवा याची व्हेलॉसिटी जी असणार आहे फ्लोइंग फ्लुइडची व्हेलॉसिटी तर ती कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असली पाहिजे आणि इवन डिस्ट्रीब्युशन जे असेल ते पण झालं पाहिजे. तर त्यासाठी पण काय करतो आपण हा स्पायरल केसिंग किंवा स्क्रोल केसिंग जो असेल तो आपण काय करतो याच्यामध्ये यूज करतो आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर तुम्हाला गाईड वेन्स दिलेले आहेत. आता ॲक्च्युअलमध्ये बघितलं तर काय असेल त्याच्यामध्ये स्टे वेन्स पण जे असणार आहेत म्हणजे तुम्हाला दाखवलेले आहेत बघा स्टेशनरी वेन्स दाखवलेले आहेत बघा आणि अवेलेबल गाईड वेन्स जे असणार आहेत स्टेशनरी वेन्स आणि अवेलेबल गाईड वेन्स जे आहेत तर त्यामध्ये ब्लॅकमध्ये दाखवले आहेत त्या स्टेशनरी वेन्स आहेत. स्टेशनरी वेन्स म्हणजे त्या फिक्स्ड आहेत ब्लॅकमध्ये आणि त्याची क्वांटिटी आणि आपण आतल्या याच्या जर क्वांटिटी बघितली तर बघा ब्लॅक्स ज्या आहेत तर त्याच्यामध्ये जे ॲडजस्टेबल गाईड वेन जे आहे त्याच्यापेक्षा त्याची क्वांटिटी जी आहे ती कशी आहे हाफ क्वांटिटी आहे किंवा त्याच्यापेक्षा निम्मी आपण म्हणतो आहे. तर हे काय असेल याच्यामध्ये स्टे रिंग जे आहेत किंवा स्टे वेन जे आहेत किंवा स्टेशनरी वेन जे असणार आहेत तर ते कसे असतात त्याच्यामध्ये फ्रॉम द स्क्रोल केसिंग द वॉटर पॅसेस थ्रू अ स्टे ऑर स्पीड रिंग, त्याला आपण स्पीड रिंग पण म्हणतो आहे. द स्टे रिंग्स कन्सिस्ट ऑफ अप्पर अँड लोअर रिंग होल्ड टुगेदर बाय सिरीज ऑफ फिक्स्ड वेन्स कॉल्ड स्टे वेन्स. तर त्यामध्ये अप्पर अँड लोअर रिंग पण त्याला त्याच्यामध्ये दिलेले असतात. त्याच्या ते दोन्ही होल्ड कशामध्ये करतो आहे आपण याच्यामध्ये तर स्टे वेन्सने ते काय करतो आहे होल्ड करतो आहे आपण. तर त्यामध्ये द नंबर ऑफ स्टे वेन्स इज हाफ द नंबर ऑफ गाईड वेन्स. एवढे तुमचे गाईड वेन्स असणार आहे त्याच्यापेक्षा स्टे वेन जे असणार ते कसे असतात याच्यामध्ये हाफ असतात. द फंक्शन ऑफ स्टे रिंग इज टू डायरेक्ट द वॉटर फ्रॉम स्क्रोल केसिंग टू गाईड वेन्स. त्याच्यामध्ये स्टेरिंगचं जे फंक्शन जे आहे तर ते म्हणजे काय असणार आहे वॉटर डायरेक्ट जे काय पास होणार आहे ते स्क्रोल केसिंगपासून काय असेल तुम्हाला गाईड वेन्सला पास करायचं आहे. नेक्स्ट आपण बघतो याच्यामध्ये गाईड वेन्स. These veins direct the water on the runner at an appropriate angle to the design controlled by hand wheel or governor. तर त्यामध्ये बघा जे काय तुम्हाला अप्रोप्रिएट अँगलमध्ये काय असेल तुम्हाला वॉटर जे असेल ते पास करायचं जर असेल आणि ते पण आपण कंट्रोल कशामध्ये हँडव्हील किंवा गव्हर्नर. ॲक्च्युअलमध्ये काय असेल हे टर्बाईनसाठी जर घेतला तर याच्यामध्ये काय असेल किंवा हायड्रोलिक पॉवर प्लॅनमध्ये ते गव्हर्नर जे असेल ते यूज करतो आपण त्या ठिकाणी.
आणि ते काय करतो अप्रोप्रिएट अँगलमध्ये काय करतं आपण ते वॉटर जे असेल ते त्या ठिकाणी पास केलं जातं. आणि जे काय बघा रेग्युलेट द क्वांटिटी ऑफ वॉटर सप्लाइड टू द रनर अँड टू डायरेक्ट द वॉटर ऑन टू द रनर ॲट अप्रोप्रिएट अँगल. अप्रोप्रिएट अँगलमध्ये आपल्याला काय असेल सप्लाय करायसाठी आपण करतो हा स्टे वेन जे असणार आहेत ते आपण काय करतो ते यूज करतो आहे. तर त्यानंतर बघा नेक्स्ट याच्यामध्ये गव्हर्निंग मेकॅनिझम. तर गव्हर्निंग मेकॅनिझम काय असेल तुम्हाला हे ॲडिशनल आहे याच्यामध्ये. तर त्यामध्ये गव्हर्निंग मेकॅनिझम म्हणजे काय असेल बघा इट्स चेंज द पोझिशन ऑफ गाईड वेन्स टू अफेक्ट द व्हेरिएशन इन वॉटर फ्लो रेट वेन द लोड कंडिशन ऑन द टर्बाईन चेंज. ज्यावेळेला काय असेल याच्यामध्ये लोड कंडिशन जे असेल ते चेंज झाले असेल तर त्या कंडिशनला जे गाईड वेन जे असेल ते ऑटोमॅटिकली काय असेल याच्यामध्ये त्याची पोझिशन जी असेल ती काय असेल याच्यामध्ये चेंज करतात आणि फ्लो रेट जो असेल वॉटरचा तो पण त्यामध्ये चेंज झाल्यानंतर त्याच्या गाईडवेनची पोझिशन जी असेल ती पण काय होते त्याच्यामध्ये चेंज होते. कशासाठी तर ते लोड कंडिशन तुमचा कमी किंवा जास्त जर झाला असेल तर म्हणजे लोड जर जास्त जर झाला असेल तर आपल्याला वॉटरचा फ्लो असेल तो जास्त आपण करतो त्यावेळेला त्याचे गाईडवेन जे असेल त्याची पोझिशन जी असेल ती चेंज करतात. त्यानंतर नेक्स्ट बघा रनर अँड रनर ब्लेड्स. तर रनर अँड रनर ब्लेड्स जे असणार आहे तर ड्रायव्हिंग फोर्स ऑन द रनर इज बोथ ड्यू टू इम्पल्स अँड रिॲक्शन इफेक्ट. तर त्यामध्ये बघा हे जे काय रनर जे असणार आहे तर इट कन्सिस्ट ऑफ अ सिरीज ऑफ कर्व वेन्स. तर त्यामध्ये रनर जर आपण बघितलं तर काय असणार याच्यामध्ये बघा ह्या फिगरमध्ये आपण जर बघितलं तर बघा तर सिरीज ऑफ कर्व वेन जे असणार आहेत तर ते इथं काय असेल याच्यामध्ये प्रोव्हाइडेड केले असतात इव्हनली अरेंज्ड अराउंड द सर्कम्फरन्स इन द ॲन्युलर स्पेस बिटवीन द टू प्लेट्स. प्रत्येक टू प्लेट्समध्ये काय असणार त्याच्यामध्ये ॲन्युलर स्पेस जो असेल त्याच्यामध्ये सर्कम्फरन्शियली इव्हनली अरेंज्ड केलेलं असतं त्याच्यामध्ये. The veins are so shaped that the water enters the runner radially at the outer periphery and leaves axially at the inner periphery. तर त्यामध्ये काय असेल बघा जे काही वॉटर याच्यामध्ये काय असेल इन होणार आहे तर ते कसं झालं पाहिजे त्याच्यामध्ये तर रेडियली काय झालं त्याच्यामध्ये इन झालं पाहिजे आणि एक्सेली काय असेल लिव्ह झालं पाहिजे आणि त्याचा शेप जो असेल तो तसा केलेला असेल. प्रोड्यूस द सर्कम्फरन्शियल फोर्स टू द रनर विच मेक्स द रनर रोटेट. त्यामध्ये काय असेल बघा जो काय त्याच्यामध्ये चेंज ऑफ मोमेंट होणार आहे त्याच्यामुळे तिथं काय असेल सर्कम्फरन्शियल जो काय फोर्स डेव्हलप होतो आहे आणि त्या फोर्समुळं काय असेल तुमचा रनर जो असेल तो काय होतो आहे रोटेट होतो आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो ड्राफ्ट ट्यूब. इट इज जनरली ॲन एक्सपेंडिंग ट्यूब विच डिस्चार्ज द वॉटर पासिंग थ्रू द रनर टू द टेलरेस. त्या ठिकाणी काय असेल बघा ही जी काय असणार आहे ड्राफ्ट ट्यूब जी असणार आहे तर ही कशी आहे एक्सपेंडिंग ट्यूब जे आहे विच डिस्चार्ज द वॉटर पासिंग थ्रू द रनर टू द टेलरेस. तर त्यामध्ये काय असेल बघा वॉटरची जे काय ॲक्च्युअलमध्ये काय असेल टर्बाईनमधून जे यूज होणार आहे किंवा डिस्चार्ज होणार आहे तर ते काय असणार आहे तुमच्या टेलरेसला पास करायसाठी तुम्ही करता त्याच्यामध्ये ड्राफ्ट ट्यूबला पास करताय. पण हे पास करत असताना काय असतं याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये ॲट द एंड ऑफ जर आपण बघितलं जे वॉटर जे काय तुम्ही यूज करता तर त्याचं प्रेशर जर आपण बघितलं तर ते प्रेशर कसं असतं त्याच्यामध्ये बिलो द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आणि तसंच जर आपण काय केलं याच्यामध्ये लिव्ह जर केलं तर त्यामध्ये तुमचं काय असेल यामध्ये इफिशियन्सी जी असेल ती काय असेल याच्यामध्ये टर्बाईनची लेस होते. तर त्यासाठी करतो तुम्ही ड्राफ्ट ट्यूब जो असेल ते ड्राफ्ट ट्यूब काय असेल त्याच्या एंडला जो असेल तो आपण काय करतो यूज करतो. आणि त्या ड्राफ्ट ट्यूब काय असेल याचा एरिया जर आपण ॲक्च्युअलमध्ये बघितला म्हणजे याच्यामध्ये बघा हा ड्राफ्ट ट्यूब जो असेल तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जो असेल तो काय केलेला आहे इन्क्रीज केलेला आहे. आणि क्रॉस सेक्शनल एरिया जर काय केला असेल इन्क्रीज जर होत असेल तर त्या ठिकाणी आपण बघितलेलंच आहे तर काय असेल याच्यामध्ये तर प्रेशर जे असेल ते प्रेशर काय होतं याच्यामध्ये वाढते. कारण की एरिया जर वाढला असेल तर काय होतं याच्यामध्ये प्रेशर जे असेल ते प्रेशर काय होते वाढते. मग त्या पद्धतीने काय असेल बघा जर ड्राफ्ट ट्यूबचा जो आहे तर त्याचा एरिया जो असेल तो वाढलेला आहे तर त्यामुळे काय असेल जी काय तिथं कायनेटिक एनर्जी असेल ती सम ऑफ कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड इनटू प्रेशर एनर्जी. आणि प्रेशर एनर्जी केवढी वाढवायची आहे तुम्हाला अप टू द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. कारण की आपण टेलरेसमधून जे पाणी सोडतो आहे तर ते कुठल्या ह्याच्यामध्ये तुमच्या कॅनलला आपण म्हणतो बघा तर ते कॅनलमधला पाणी जे सोडतो आहे तर त्याचं प्रेशर जे असणार ते प्रेशर कसं असतं त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असतं आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला तुम्हाला काय करायचं आहे ते वॉटर जे असेल ते ल्यूज करायचं आहे. आणि ते ल्यूज करत असताना आपल्याला काय करायचं याच्यामध्ये त्याची जी काय असणार आहे त्याचं प्रेशर जे असणार आहे ते इन्क्रीज अप टू द ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. द वॉटर कमिंग आउट from runner has pressure less than atmospheric pressure which while passing through the draft tube gains pressure energy and can be easily sent to the tailrace. त्याची ती प्रेशर एनर्जी असेल ती अप टू ॲटमॉस्फिअर प्रेशरपर्यंत काय करायची इन्क्रीज करायची आहे
आणि ती इन्क्रीज केल्यानंतर काय असेल तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर काय करायचं आहे ते परत तुम्ही काय करता याच्यामध्ये ट्रेल रेसला काय करायचं सोडायचं आणि ट्रेल रेसला सोडल्यानंतर काय करतो आपण तो म्हणजे रेग्युलर यूजसाठी काय असेल ते वॉटर जे असेल ते आपण काय करू शकतो यूज करू शकतो. आता हे आपण बघितलं तर हे म्हणजे काय असेल याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ फ्रान्सिस टर्बाईन ना. तर याच्यामध्ये काय असेल बघा ही सिम्पल फिगर जी असेल ती सिम्पल फिगर तुम्हाला ड्रॉ करावी लागते. याच्यामध्ये जर आपण बघितलं याच्यामध्ये तर तुम्हाला काय असेल बघा नेक्स्ट इफिशियन्सी ऑफ टर्बाईन जर बघितले तर हायड्रॉलिक इफिशियन्सी मेकॅनिकल इफिशियन्सी असणार आहे. तर रेशो काय दिलेला असेल बघा इट इज रेशो ऑफ पॉवर डेव्हलप्ड बाय रनर ऑफ टर्बाईन टू द पॉवर सप्लाइड बाय द वॉटर ॲट इनलेट. आता ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काय असेल कन्स्ट्रक्शन जे असेल तेवढंच तुम्हाला विचार इफिशियन्सी काय एवढं इम्पॉर्टंट नाही आहे तरी पण आपण याच्यामध्ये बघतोय हायड्रॉलिक इफिशियन्सी जर विचारलं तर काय असेल पॉवर डेव्हलप बाय द रनर टू द पॉवर अवेलेबल ॲट द इनलेट. म्हणजे तुमचे रनर केवढा पॉवर डेव्हलप करतो आहे आणि इनलेटला पॉवर किती अवेलेबल आहे या दोन्हीचा रेशो जो असणार आहे तो म्हणजे कुठल्या हायड्रॉलिक इफिशियन्सी घेतो आहे. त्यानंतर नेक्स्ट काय असणार याच्यामध्ये मेकॅनिकल इफिशियन्सी. तर मेकॅनिकल इफिशियन्सी जर तुम्हाला विचारलं तर काय असणार आहे बघा इट इज द रेशो ऑफ पॉवर अवेलेबल ॲट द शाफ्ट टू द पॉवर डेव्हलप्ड ॲट रनर. म्हणजे हायड्रॉलिक इफिशियन्सी आणि मेकॅनिकल इफिशियन्सी म्हणजे काय असणार आहे जी रनरला म्हणजे आउटपुट आपण इनपुट जो असणार आहे तो काय असणार याच्यामध्ये पॉवर ॲट द शाफ्ट ऑफ द टर्बाईन टू द पॉवर डेव्हलप्ड बाय द रनर जो असणार आहे तर ती म्हणजे मेकॅनिकल इफिशियन्सी. आणि हायड्रॉलिक इफिशियन्सी म्हणजे काय असेल पॉवर डेव्हलप्ड बाय द रनर टू द पॉवर अवेलेबल ॲट द इनलेट ही असणार इफिशियन्सी ऑफ टर्बाईन. याच्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी. तर व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी म्हणजे काय असणार आहे इट इज द रेशो ऑफ काय बघा इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉटर ॲक्च्युअली स्ट्रायकिंग द रनर टू द व्हॉल्यूम ऑफ वॉटर सप्लाइड टू द टर्बाईन. त्यानंतर व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सीसाठी काय करतो बघा व्हॉल्यूम ऑफ वॉटर स्ट्रायकिंग द बकेट टू द व्हॉल्यूम ऑफ वॉटर स्ट्रायकिंग टू द टर्बाईन. आणि ओव्हरऑल इफिशियन्सी म्हणजे काय असेल इट इज द रेशो ऑफ पॉवर अवेलेबल ॲट द शाफ्ट ऑफ टर्बाईन टू द पॉवर सप्लाइड बाय द वॉटर ॲट द इनलेट ऑफ द टर्बाईन. तर ओव्हरऑल इफिशियन्सीचा तुम्हाला NOV लिहितो त्याला ओव्हरऑल इफिशियन्सी आणि इकडे काय असेल फक्त व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी असेल तर NV आपण लिहितो बघा पॉवर अवेलेबल टू द शाफ्ट टू द पॉवर अवेलेबल ॲट इनलेट ही झाली तुमची ओव्हरऑल इफिशियन्सी. नॉर्मल ओव्हरऑल इफिशियन्सी जो असणार आहे NOV जो असणार आहे तो कसा आहे बघा NV इंटू मेकॅनिकल इफिशियन्सी आणि हायड्रॉलिक इफिशियन्सी या तिन्हींचं मल्टिप्लिकेशन जे असणार आहे तर ते म्हणजे कुठलं ओव्हरऑल इफिशियन्सी आपण घेतो आहे. त्याच्यामध्ये बघा हे जे इफिशियन्सी आपण बघितले ते कुठल्या तुमच्या फ्रान्सिस टर्बाईनच्या इफिशियन्सी आपण बघितलेल्या आहेत. तर इफिशियन्सी तुम्हाला काय असेल याच्यामध्ये रेशो जो असेल तो रेशो तुम्हाला माहीत असला पाहिजे. आता याच्यानंतर जर नेक्स्ट जर बघितलं तर बघा ॲडव्हान्टेजेस याचे ॲडव्हान्टेज काय बघा इट इज मोस्ट वाईडली टर्बाईन इन वर्ल्ड 70 to 80%. तर त्यामध्ये काय असेल बघा हा फ्रान्सिस टर्बाईन जो आहे तो 70 ते 80% काय केला असेल वापरलेला म्हणजे वापरतात. त्यानंतर बघा इफेक्टिव्ह यूज ऑफ प्रेशर ॲज वेल ॲज व्हिलॉसिटी. तर त्यामध्ये काय असेल बे इफेक्टिव्ह यूज जो असणार आहे वॉटर प्रेशर ॲज वेल ॲज व्हिलॉसिटीसाठी पण तो यूज करतो याच्यामध्ये. त्यानंतर बघा इट इज अमेरिकन स्टँडर्ड टर्बाईन. अमेरिकन स्टँडर्ड जे ठरवलेलं आहे त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर हा अमेरिकन स्टँडर्ड टर्बाईन आहे. त्यानंतर याची इफिशियन्सी जर आपण बघितलं तर फ्रान्सिस टर्बाईनची इफिशियन्सी मॅक्झिमम आहे किती 80 ते 94% याची इफिशियन्सी असेल ती एवढी इफिशियन्सी आहे. जर पेल्टन व्हील जर आपण घेतलं तर पेल्टन व्हील टर्बाईनची काय असेल याच्यामध्ये इफिशियन्सी असेल ती कमी आहे ॲज कम्पेअर टू द फ्रान्सिस टर्बाईन. म्हणजे 80 ते 94% याची काय असेल इफिशियन्सी आहे. त्यानंतर याचे जसं आपण ॲडव्हान्टेजेस बघितले तसे डिसॲडव्हान्टेज पण आहेत. इट्स कॉस्ट इज हाय त्याची कॉस्ट कशी आहे हाय आहे. त्यानंतर बघा ड्यू टू इट्स कॉम्प्लेक्स डिझाईन अँड लार्ज नंबर ऑफ मूव्हिंग पार्ट मेंटेनन्स अँड रिपेअर इज डिफिकल्ट अँड कॉस्टली. काय बघा ड्यू टू इट्स कॉम्प्लेक्स डिझाईन त्याचं कॉम्प्लेक्स डिझाईनमुळे काय असेल बघा लार्ज नंबर ऑफ मूव्हिंग पार्ट्स कारण त्याच्यामध्ये आपण बघितलं तर स्टेशनरी वेन्स तुमच्या वेगळ्या आहेत. त्यानंतर गाईड वेन्स वेगळ्या आहेत. रनर्स वेगळं आहे त्याच्यामध्ये. आणि हे जर आपण बघितलं तर ह्या सगळ्यामध्ये काय असेल मूव्हिंग पार्ट जे असेल लार्ज नंबर ऑफ मूव्हिंग पार्ट्स आहेत त्यामुळे काय असेल
एखाद्या याच्यामध्ये समजा स्टे वेन्स किंवा रनर वेन्स जर एखाद्या वेळेला ब्रेक जर झाला असेल आणि तो आपल्याला काय असेल रिप्लेस करायचा असेल तर आपल्याला पूर्ण असेंब्ली असेल ती आपल्याला काय असेल याच्यामध्ये डिसमेंटल करावं लागतं याच्यामध्ये हां. त्यामुळे आपण घेतलं तर काय असेल बघा मेंटेनन्स अँड रिपेअर डिफिकल्ट अँड कॉस्टली हां. म्हणजे मोस्टली काय असेल याच्यामध्ये डिफिकल्ट आपण म्हणू शकतो. जर आपल्याला करायचं जर असेल तर पूर्ण आपल्याला काय करायला लागतो तो डिसमेंटल करावा लागणार आहे. त्यामुळे हा कसा असणार आहे कॉस्टली असणार आहे. त्यानंतर बघा इट इज ॲप्लिकेबल टू फ्लो ऑफ मीडियम हेड ओनली. मीडियम हे ओनलीसाठी काय असेल आपण हा यूज करतो आहे. आणि कॅव्हिटेशन इज ऑल्सो अ बिग प्रॉब्लेम. कॅव्हिटेशन्स म्हणजे ज्यावेळी काय असेल बघा टर्बाईनमधून वॉटर जे तुम्ही यूज करताय तर त्यावेळेला काय असेल कॅव्हिटेशन जे असेल ते ऑकर होते. तर ते कॅव्हिटेशनचा प्रॉब्लेम जो असेल तो तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. एवढं पण ही करून काय करतो आपण इथं आजचं लेक्चर जे असणार आहे ते आपण इथंच थांबवतो आहे. तर ओके थँक्यू.